दिवसभराचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो इथं नदी किनारा होमस्टे. आता सगळीजण आली होती. त्यात तुम्ही बघू शकता कोण कोण आहे इथं. यायला लागतंय. नुकतेच सगळे आम्ही पोहोचलो होतो. हे बिळाशीचे अमोल यमगर साहेब. संध्याकाळी आम्ही 8:30 वाजता पोहोचलो बरं का इथं. सगळे 8:30ला पोहोचलो. किरण पेटकर सगळीच आम्ही आलो होतो इथं. इथं राहायची सोय झाली होती सगळी. आणि आमचा राजू माळी मित्र तो पण आला होता. एवढ्या अंधारात आला कोल्हापूरला. म्हटलं जायचं होतं त्याला. आणि परत तिथनं आम्ही आलो इकडं. सगळी प्रत्येकजण आपापल्या व्यापातनं सगळी आली होती. आज 23 वर्षानंतर 27 वर्षांना सगळी भेटली होती. राजू माळी इथं आला होता. तो कोल्हापूरवरून आला होता. एक आनंद वेगळा होता असा सगळा. संध्याकाळी जेवायचं, कराओकेवर गाणी म्हणायची, असा सगळ्यांचा बेत होता. नदी किनाऱ्याला आलोय आणि आता रचना दाखवतो इथं. आज पहिलाच आमचा 27 वर्षानंतर 8वीच्या वर्गाचा आमचा गेट टुगेदर होता. इथं किचनची व्यवस्था आहे आणि किचन आहे इथं. आणि किचनमध्ये आम्हाला इथं जेवण जे मिळणार आहे ते अगदी चुलीवरचं जेवण अशा पद्धतीचं मिळणार आहे. आपण जमीन खाली बघू शकतो इथं. त्यानंतर आता आमच्या रूमची रचना बघा. याची रचना सुद्धा बघताना अगदी म्हणजे ग्रामीण भागाचा सगळा लुक मिळाला आहे आम्हाला. पण इथं आल्यावर असं कुठे शहरात गेलो असं वाटत नाही. डोंगरात कुठेतरी आलोय त्याचा एक अनुभव अगदी बेस्ट क्वालिटीचा वाटतोय. परत आम्ही इकडं पाठीमागं इथं बसायची वगैरे व्यवस्था केली होती. येताना आम्ही ह्या रस्त्यानं खाली आलो होतो. ह्या रस्त्याने तिकडनं गाड्या वगैरे येत आहेत. अगदी फुल म्हणजे शहरातल्या माणसाला हे आवडणार. आणि इकडला रस्ता पण असा होता का नाही की रस्त्याला पण असं म्हणजे वाटत नव्हतं की आम्ही कुठेतरी गावाच्या बाहेर गेलोय. एक गावासारखा लुक एकदम फील मस्त आला. ही तुम्ही रचना बघू शकताय. वरांडा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ही आमची सगळी मित्रमंडळी आपली सगळी मुलं आहेत. धनाजी आहे, दीपक आहे, सुनील आहे, प्रकाश आहेत. अशी सगळी आम्ही एक आता पोहोचलो आणि उद्या सकाळचा आणि आपण बघू शकतोय उद्याच्या भागामध्ये. ओके. ग्रुप टुगेदरचा आजचा दुसरा दिवस झाला होता. सकाळचे साधारण 8 वाजायला आले होते. ज्यांनी आटपलं होतं ते बाहेर येऊन थांबले होते पोर्चमध्ये वाट बघत. आणि जे आटपलं नव्हतं त्यांचं आत आंघोळ चालू होती. इकडं किचन आहे, जेवणाचा हॉल आहे. हा किचन आहे. विजयराव काय आलंय? आटपतंय का? स्वेटर घाला की. अशा पद्धतीत सगळ्यांचा आटपून झालं होतं. आणि किरण इतका शांत पद्धतीने ते शेकत बसला होता. हे परसदार बरं का. हे हॉटेल मालकांचं कुत्रं असेल इथं. हे परसदार हॉटेलचं आम्ही ज्या थांबलो होतो ते. पण एकदम गावात राहिल्यासारखं फील, एक वेगळा फील. गारठा काही कमी नव्हता. किरण अगदी शांत चित्ताने सगळ्या गोष्टी व्यवस्थित न्याहाळत होता, बघित होता. शेकोटी आमची चालू होती. आणि आता आम्ही त्या टूरसाठी जाणार होतो. जंगल सफारीसाठी निघायसाठी सगळ्यांची तयारी चालू. आता जायचं आपण आता वर. नाश्ता करून जाऊया. वाजले किती? 8. सगळे आटपले ते. राजू आटपलं काय? मला आला तिकडे जेवाय बसले. भात घेऊन आले. द्यायच नाही यांना भात. लगेच द्यायच नाही म्हणलं यांना भात. काय थंडी जाय ना काय अजून. किरण रात्री शिवाजी झाला. शिवाचा बॉस. जाऊ दे 500. आठवण नाही द्यायचं.
नमस्तेच. पर्यावरणशास्त्र विभाग, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर. आपण आज आलेलो आहे उदगिरीच्या पठारावरती आणि इथं तुम्ही पाहू शकताय खाली टोपली कारवी नावाची इथं वनस्पती सगळीकडे पाहायला मिळते. याचा आकार टोपलीसारखा दिसतोय म्हणून याचं नाव टोपली कारवी आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूप महत्त्व आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की दर 12 वर्षानंतरच याला एकदा फुल येतं आणि खूप निळ्या रंगाचं खूप छान सुंदर फुल तुम्हाला बघायला मिळतं. जस्ट 1-2 महिन्यापूर्वीच याचा फ्लॉवरिंग सीझन संपलेला आहे. त्याच्यापूर्वी इथं सगळीकडं अक्षरशः फुलांचा झाडा तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच्यापासून जो मध बनवलेला असतो त्याचा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे आणि तो दुर्मिळ आहे. दर 12 वर्षानंतर एकदाच येतो आणि प्रत्येकाने या ठिकाणी भेट देऊन याचं जतन करायला पाहिजे. इथं जर तुम्ही बघितलं तर अशा प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे पडलेल्या बघायला मिळतील. म्हणजे हे एक प्रकारचं पर्यावरणाची हानी इथं झालेली बघायला मिळेल तुम्हाला आणि प्रत्येकानं याची काळजी घेऊन इथं थोडक्यात एक पर्यटन करायला पाहिजे आणि याचा आपला वारसा जतन करायला पाहिजे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या. ठीक आहे, थँक्यू. प्रवासादरम्यान आम्ही उदगिरीच्या पठारावर गेलो होतो, कारण इकडे चांदोली अभयारण्यामध्ये वर गाड्या तिकडे कार जाऊ शकत नव्हत्या. आम्ही इकडच्या दिशेला आम्ही बरोबरच्या दिशेला गेलो होतो आणि तिथं पुढं रस्ता कच्चा आहे असं समजलं तर आम्ही कार लावून इकडं जंगलाच्या बाजूला इकडे आम्ही सगळे बसलो होतो आणि दुपारचा न्याहारी म्हणा किंवा 10-11 वाजता आम्ही काहीतरी चिरमुरे असे विविध पदार्थ खाऊन एक आनंद घेतो. या ठिकाणी मुलींना राहण्याच्या वसतिगृहाची म्हणजे हॉस्टेलची सोय इथं केली होती. प्यार मन में करना है, किस हेतु से इस शरीर का रक्षण पोषण कर. आप्पा आता चालू झाला कॅमेरा, आता कॅमेरा चालू झाला. विजयराव, विजय अशा प्रकारे 27 वर्षानंतर गेट टुगेदरचा कार्यक्रम अखेर संपला. प्रत्येक जण अगदी जड अंतकरणानं घरी चाललं होतं. हसणं जरी चेहऱ्यावर होतं तरी आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी पार पडल्यानंतर विजय रोकडे, दीपक